टायमिंगला सर्वांनी जॉईन करत चला. तर जो आपला रिॲक्ट जेएस आहे ते रिॲक्ट जेएस ला स्टार्ट करण्यासाठी जो आपण डेस्कटॉप मध्ये एक फोल्डर बनवला होता, त्या फोल्डरचं नाव होतं A to Z रिॲक्ट. मी त्या फोल्डरला ओपन करतो. त्यानंतर इथे बघा जेवढे आपले काही फोल्डर होते इथून मागचे ते फोल्डर आपल्या इथे काय झाले सगळे शो झाले. फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे आणि इथे पाचवा पण आहे. आज आपला दिवस किती आहे? 6. मग मी इथे सीएमडीच्या URL बारवर मी क्लिक केलं, जो काय पाथ आहे तो रिमूव्ह केला आणि इथे राईट केलं सीएमडी आणि एंटर बटनावर मी केलं क्लिक. माझ्यासाठी काय झाली, एक ब्लॅक स्क्रीन ओपन झाली. आणि ब्लॅक स्क्रीन ओपन झाल्यानंतर मग मला माहितीये एक मला रिॲक्टचं ऍप्लिकेशन क्रिएट करायची. त्यासाठी कमांड काय आहे ऑनलाईन मेंबर, जे काही 4-5 कमांड आहेत ते कमांड तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये राईट करतात. ठीक आहे, आज मला आठवत नाही की जे काही आपल्या रिॲक्ट जेएसचे कमांड्स आहेत त्या कोणत्या आहेत. ठीक आहे, आज आम्हाला तुम्ही मला स्टेप सांगणार, मी काय करणार त्या स्टेपला फॉलो करणार. ऑनलाईन मेंबर सांगा बरं, जी की आपल्याला रिॲक्ट जेएसचे एक ऍप्लिकेशन क्रिएट करायची, त्यासाठी कमांड काय आहे गणेश? काय आहे? बघून नाही सांगायचं आहे ना काय. आता 4-5 दिवस झालं तुम्हाला बोललो होतं की ह्या 4 बेसिक कमांड पाठ पाहिजे. बरोबर. ठीक आहे, फाईलचं नाव किंवा आपण त्याला बोलतो प्रोजेक्ट नेम बोलतो. ठीक आहे, ठीक आहे. कोमलनी सांगितलं npm क्रिएट वाईट. वाईट आणि @ मध्ये स्पेस असेल तर एरर भेटेल. ठीक आहे, आय थिंक मला इथे स्पेस दिसतोय थोडासा, तो पण आपल्याला इथे एरर भेटेल. ठीक आहे, आणि इथं हायरनी सांगितलं आहे जी आपली कमांड आहे त्या कमांड मध्ये एक पण कीवर्ड काय आहे कॅपिटल चालत नाही. ठीक आहे, मग आता मी प्रोजेक्ट रन करण्यासाठी, प्रोजेक्ट क्रिएट करण्यासाठी मी इथे कमांड राईट करतो. जसे की कमांड आहे आपली npm क्रिएट काय वाईट स्पेस नाही द्यायचा @ आणि इथे लेटेस्ट आणि इथे आपल्या पुढे मी ऍपचं नाव दिलं जसं की डे कितवा आहे आपला 6वा आणि मी इथे कॅपिटल D केलाय. वर्किंग होते का चेक करू. ठीक आहे, आणि मी जसं एंटर बटनावर क्लिक केलं, ठीक आहे, व्हॅलिड आहे. ठीक आहे, इथे मला विचारलंय आज नवीनच कमांड आली का, ठीक आहे, अपडेट झाली असेल. ठीक आहे, मला इथे विचारतात तुमच्या जी काय पॅकेजचं नाव आहे ते डे 6 करायला सांगितले. काय करायला सांगितलं आपल्याला, तो बाय डिफॉल्ट काय करणार आहे डे 6 नाव करणार आहे. मी इथे काय केलं डे 6 केलंय, पण डी काय केलंय मी इथे कॅपिटल केलंय. त्यांनी ऑटोमॅटिकली काय केलं डी स्मॉल केला. जसं एंटर केलं मी, ठीक आहे, एंटर केलं, मला इथे काय आलं फ्रेमवर्क सिलेक्ट करायला, फ्रेमवर्क रिॲक्ट. त्यानंतर जावा स्क्रिप्ट सिलेक्ट केली आणि इथे मी एंटर बटनावर क्लिक केलं. जसं मी एंटर बटनावर क्लिक केलं की ते आपल्याला दिसतंय की जो आपला प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टचं लोकेशन काय आहे. जसं की डेस्कटॉप मध्ये A to Z रिॲक्ट नावाचा फोल्डर आहे आणि त्या ज्या फोल्डर मध्ये आपल्याला डे 6 नावाचा काय होतंय आपल्यासाठी एक इन्व्हायरमेंट क्रिएट होतंय, एक आपल्यासाठी प्रोजेक्ट क्रिएट होतंय. ठीक आहे, आणि प्रोजेक्ट क्रिएट झाल्यानंतर आपल्या पुढे एक अशी URL येईल. सिंपल काय करायचं Ctrl+C करायचं आणि एकदा स्क्रीन करायची क्लिअर. नेक्स्ट कमांड काय आहे ऑनलाईन मेंबर, काय CD म्हणजे काय, काय अंजली? फोल्डरच्या आतमध्ये जायचं. पण CD म्हणजे काय की चेंज डायरेक्टरी, आणि डायरेक्टरीज म्हणजे काय आपला फोल्डर. मग इथे आपण काय करतो CD आणि आपल्या प्रोजेक्टचं नाव. मग मी इथे काय करू डी स्मॉल टाकू का बिग स्मॉल टाकला, कारण बाय डिफॉल्ट आपलं रिॲक्ट जेसनी काय केलं डी स्मॉल केलं. मग इथे मी डे 6 केला आणि एंटर बटनावर इथे आलं आपला डे 6. ठीक आहे, बाय डिफॉल्ट त्यांनी केलं असेल तसं. त्यानंतर कोड पेस्ट. ठीक आहे, त्यानंतर आपण CD केल्यानंतर इथे कमांड असते आपली कोड पेस्ट डॉट. ही कमांड कशासाठी असते, आपल्या नॉर्मल VS कोड ओपन करण्यासाठी. आता हे 4-5 कमांड आहेत तुमच्या, हे तोंड पाठ काय पाहिजे कमांड्स पाहिजे. तुम्हाला कधी विचारलं हे कमांड तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे, VS कोड ओपन केल्यानंतर आपल्याला ह्या प्रकारे काहीतरी आपल्याला फाईल शो झाल्यानंतर मी इथे काय करतो की प्रोजेक्ट रन करण्याआधी मी टेलवाइंड CSS ला काय करतो इथे कनेक्ट करून घेतो. मग टेलवाइंड CSS ला कनेक्ट करण्यासाठी आपण काय करणार की फर्स्ट
आपण पुढे जाणार गुगलला जाणार आणि गुगलला आल्यानंतर इथे आपण सर्च काय करणार इथे tailwindcss.com. ठीक आहे, त्या वेबसाईटला मी काय केलं इथे सर्च केलं. काय सर्च केलं tailwindcss.com. सर्च केल्यानंतर माझ्या पुढे काय झालंय एक ह्या प्रकारे काहीतरी वेबसाईटची डिझाईन शो झाली आणि इथे मला लेफ्ट साईडला गेट स्टार्टेड नावाचं बटन शो होतंय. सिंपल त्या बटनावर करायचं क्लिक. जसं तुम्ही त्या बटनावर क्लिक करता की तुम्हाला इथे दिसेल गेट स्टार्टेड विथ टेलवाइंड सीएसएस. ठीक आहे ना. मग जसं तुम्ही इथे स्क्रोल करता, आता हे आपण दररोज स्क्रोल करतो, तुम्हाला माहिती आहे आता कनेक्शन कसं करायचं. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला इथे इन्स्टॉलेशन दिसेल इथे आणि इन्स्टॉलेशन मध्ये तुम्हाला इथे भरपूर सारे काय दिलेत ऑप्शन दिलेत. जसं की फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितलं होतं, तुम्हाला HTML मध्ये कनेक्ट करायचे असेल तर काय करणार तुम्ही प्ले सिडेन वरून तिथून कॉपी करता. ठीक आहे, नाही समजलं त्याच्यावर आपण एक वेगळं लेक्चर घेऊ. त्यानंतर इथे काय फ्रेमवर्क्स आहे. म्हणजे फ्रेमवर्क्स म्हणजे काय सर, की जसं मी ह्या फ्रेमवर्कवर क्लिक केलं तर काय झालं बघा, नेक्स्ट जेएस हे काय फ्रेमवर्क आहे. त्यानंतर राहावे ही काय एक लँग्वेज, ह्या लँग्वेज मध्ये टेलवाइंड सीएसएस कसं कनेक्ट करायचं ते आहे. त्यानंतर आपल्या ओळखीचे अजून अँग्युलर जीएस आहे. इथे भरपूर साऱ्या टेक्नॉलॉजी आपल्याला काय करायची, इथे व्हाईट ला काय करायची कनेक्ट करायची. मग इथे बघा जसं मी इथे स्क्रोल करतोय की आपल्यासाठी इथे त्यांनी 6 स्टेप दिल्यात. त्या 6 स्टेप आपल्याला फॉलो करायच्या. जसे की फर्स्ट स्टेप दिली npm क्रिएट व्हाईट, ही ऑलरेडी आपण कमांड काय केली. त्यानंतर सीडी प्रोजेक्ट, सीडी प्रोजेक्ट आपण ऑलरेडी ही कमांड काय केली रन केली. मग त्यानंतर आपण डायरेक्टली जाऊ आता आपल्या सेकंड स्टेप कडे. आणि सेकंड स्टेप मध्ये काय सांगितलंय की तुम्ही इन्स्टॉल करा. काय इन्स्टॉल करा, जी ही कमांड आहे ती कमांड काय करा तुम्ही इन्स्टॉल करा. मग त्यासाठी मी ही कमांड कॉपी करतो, आपल्या CMD मध्ये आलो आणि इथे कमांड मी काय केली पेस्ट केली. आता ह्या कमांडने काय होतं की जी काय टेलवाइंड सीएसएस रन करण्यासाठी आपल्याला जे काही पॅकेज लागतात ते पॅकेज काय होतं तिथे डाउनलोड होतात. जसं की इथे बघा 32 पॅकेज माझे काय झाले तिथे डाउनलोड झालेत किंवा आपण त्याला बोलू इम्पोर्ट केलेत. ठीक आहे, एकदा स्क्रीन मी क्लिअर केली इथे आणि आपल्या टेलवाइंड सीएसएसच्या वेबसाईटला आलो. जसं मी टेलवाइंड सीएसएसच्या वेबसाईटला आलो, सेकंड स्टेप आपली काय झाली तिथे कंप्लीट झाली. जॉईन करतात ऑनलाईन.